नमस्कार, मी ज्ञानदा कदम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे प्रस्तुत माझं कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत। एखाद्या बेरकी राजकारण्याची भूमिका असो किंवा तुम्हा आम्हाला अगदी खळखळून हसवायचं असो, मराठी चित्रपट सृष्टीतला किंवा अभिनय विश्वातला असा एकही रस नाही की ज्या रसामध्ये अशोक सराफ आपल्याला पाहायला मिळत नाहीत। खरं तर गेल्या काही काळ ते पडद्यापासून थोडेसे तसे लांब राहिलेले होते, परंतु आता सेंटिमेंटल या त्यांच्या पिक्चरच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतात आणि आज ते आपल्या कट्ट्यावरती आलेत। त्यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारूयात। आपलं खूप खूप स्वागत। थँक्यू व्हेरी मच। तुम्हाला सगळे इंडस्ट्रीमध्ये मामा म्हणतात, मामा म्हणूनच तुम्ही ओळखले जातात, पण हे मामा नेमकं सुरू कसं झालं? कोण तुम्हाला म्हटलं मामा? कोणी केलं तुम्हाला मामा? खरं म्हणजे मामा बोलतात ते खूप झालं ना, करण्यापेक्षा ते बरं आहे। ते काय झालं, आमच्याकडे कॅमेरामन होता प्रकाश शिंदे म्हणून। तो आपल्या लहानशा एवढ्याशा मुलीला घेऊन सेटवर यायचा कोल्हापूरला, आणि तो आल्यानंतर तो म्हणत त्या मुलीला उगाच, तिला काय कळायचं नाही, पण म्हणत हे कोण बघितलंस, हे कोण, हे अशोक मामा, हे अशोक मामा, असं सारखं म्हणे दररोज। तर असं करता 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 शेवटी तोच मला अशोक मामा म्हणायला लागला। बरं, तो अशोक मामा म्हणायला लागला, ते बाकीचे जे वर्कर्स होते किंवा स्पॉट बॉयज आणि हे जे लोक होते त्यांना मला काय म्हणावा मोठा प्रश्नच होता, कारण ते अशोक म्हणत नव्हते, म्हणू शकत नव्हते। अशोक साहेब तर त्यांना आवडत नव्हतं म्हणायला, पण त्यांना मामा सापडलं, आणि बघता बघता ते मामा इतकं पसरलं की आता कोणी मला मामाच म्हणतो। म्हणजे रस्त्यावर शूटिंग करत असू, शूटिंग करत असू, ऑडियन्समध्ये बघणारे ऑडियन्समध्ये जे उभे असतात ते सुद्धा तिथून ओरडतात, हो मामा जरा असं करू ना। चला म्हटलं बरं आहे बाबा, त्यातल्या त्यात शिव्या देण्यापेक्षा हे बरं आहे म्हटलं। माझी पिढी खरं तर तुमचे सिनेमे बघत बघत मोठी झाली। तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये येऊन जवळपास, म्हणजे सिनेमामध्ये येऊन सुद्धा 47 वर्ष झाली। हे जर म्हणजे हे अविश्वसनीय वाटावं असा सगळा प्रवास आहे। पांडू हवालदार माझा पहिला हिट सिनेमा होता। पहिला होता दोन्ही घरचा पाहुणा, गजानन जागीरदारांच्या पिक्चरमध्ये मी काम केलं होतं, आणि त्यात मला एक लहान रोल होता आणि एक सॅनिटरी इन्स्पेक्टरचा रोल होता। तर तो मी पहिल्यांदा केला होता। आता गजानन जागीरदारांकडे करायचं म्हटल्यावर काय प्रश्नच नव्हता, रोल की बरं, पहिलंच पिक्चर असल्यामुळे चॉईसही नव्हता। पैसे मिळाले होते का? पैसे मिळाले होते किंवा नाही मिळाले असंही म्हटल्यासारखं आहे, इतके मिळाले होते। अर्थात त्यावेळेला ते असं ग्रेट वाटत असतील, पण त्याच्या आधी नाटक करत होतात तुम्ही? त्याच्या आधी मी कंटिन्युअसली मी स्टेजेस करत होतो, स्टेज एड करत होतो, आणि शिवाय मी बँक करत होतो। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये होतो मी 10 वर्ष। तिकडे मी काम नावाची काहीतरी गोष्ट केली। नोटा मोजायच्या? नोटा कसले देतात मला मोजायला, पण मला तिकडे त्यांनी ठेवला 10 वर्ष, हेच खूप झालं। पण तिथे मी 10 वर्ष होतो असं त्या रजिस्टरवर नाव असल्यामुळे म्हटलं जातं। ज्या रजिस्टरवर म्हणजे तुमचं नाव होतं, ती बँक नेमकी कुठं होती तुम्हाला माहिती होतं का शेवट? हो, कारण मला जायला लागायचं ना तिकडे सही करायला, पगार घ्यायला, सही करायला तरी जायला। पगार कुठं मिळत होता? एकदा तर अशी पाळी आली की मलाच बँकेला पैसे द्यायची पाळी आली। काय झालं? का कट व्हायचं ना, बिनपगारी रजा घेऊन सगळे पैसे सगळे ह्याच्यातच कट व्हायचे। कट झालं की मग शेवटी असं की मीच काहीतरी पैसे दे। एकदा मला 2 रुपये 12 आणे पगार मिळालेला आहे, कोणाला खरं नाही वाटलं, पण 2 रुपयांना काय झालं, काही इलाज नव्हता, कारण दांडी मारल्याशिवाय त्यावेळेला दांड्या इतक्या झाल्या होत्या माझ्या। 1978 मध्ये तर मी एकही वर्ष बँकेत गेलो नाही। चांगल्या होत्या बँका, चांगल्या होत्या। हो, चांगले लोक चांगले होते तिकडे, असं लोक चांगले होते। लोकांनी मला इतका सांभाळून घेतला की मी नुसतं असं केलं तरी ते म्हणायचे। मग मी कधीतरी येऊन 2 वाजता येऊन कधीतरी मग मस्त साईन करायचो। आता सांगायला काही हरकत नाही, त्यावेळेला मी सांगत नव्हतो। पण तुम्ही ऍक्च्युअली ते लेजर वगैरे कधी भरलेलं आहे का? लेजर भरणे आणि या गोष्टीवर मला त्याने ठेवला नव्हता। एवढी भारी कामं द्यायची त्यांची हिंमत नव्हती मला। मी गेलो की तिकडे त्यांनी मला बघितलं, त्यांनी बघितलं काय नाटकवाला आहे त्याच्या, त्याने म्हटलं असं करा तुम्ही, असे करा, ते तिकडे ते बसला डिस्पॅच, तिकडे बसत होतो। म्हणजे पहिल्यांदा मी डिस्पॅच सुरू केलं, जे अजिबात काही जबाबदारीचं काम नाही। त्याच्यानंतर मी शेअर ट्रान्सफरला होतो, शेअर ट्रान्सफर करायचं, हे काम माझ्याकडे होतं। म्हणजे स्टेजवर तर तुम्ही आता काम करायला सुरुवात केली, तर तुम्ही अगदी फारच लहानपणापासून सुरुवात केली होती। काय काय नेमकं घडलं होतं की तुम्हाला स्टेजवर? काय
माझ्या मामांची मुळात नाटक कंपनी होती, आमची स्वतःची घरची कला मंदिर म्हणून त्यांची नाटक कंपनी होती आणि ते निर्माते दिग्दर्शक सगळं काही होते. म्हणजे ज्या वेळेला मराठी नाटक इंडस्ट्री ही डबघाईला आली होती त्यावेळेला फक्त 4च कंपन्या चालत होत्या मराठी स्टेजवर. त्या म्हणजे त्यांची एक, भालचंद्र पेंढारकरांची एक, मोगर रंगणाकरांची एक आणि संयुक्त महाराष्ट्र कलावंत, हे 4च जण फक्त नाटकं करायचे. त्यावेळेला माझ्या मामांची कंपनी होती आणि त्या कंपनीमुळे माझ्या घरात हे सतत नाटकाचं वातावरण. परत माझे मामा हे मास्टर विनायकांना असिस्टंट होते, त्यामुळे चित्रपटाचं पण हे होतं. त्यामुळे ते संस्कार म्हणजे लहानपणापासून ते. पण तुम्ही व्यावसायिक रंगभूमीवर सुरुवात केलीत? नाही, पहिले व्यवसायावर नाही. व्यावसायिक मी फार उशिरा केली. म्हणजे मला पहिल्यांदा प्रूव्ह करावं लागेल की मी एक नट आहे आणि त्याच्यावर मग व्यावसायिकमध्ये गेलो. पण पहिलं नाटक म्हणजे जे तुम्हाला आठवत आहे असं कुठलं होतं? म्हणजे अगदी पहिलं नाटक प्रोफेशनल असं म्हणतो. प्रोफेशनल नाही म्हणत मी, अगदी पहिलं नाटक मी, मला तर आठवत पण नाही की मी वयाच्या 6व्या वर्षी केलं होतं. हो. आणि 6व्या वर्षी नाटक केलं आणि तिथं मला बेस्ट ॲक्टर म्हणून एक सिल्वर मेडल पण मिळालं होतं. अच्छा. तेव्हा मला वाटलं की मला काहीतरी करता येतं असं मला वाटलं. तेव्हा म्हटलं बघूया ह्याच्यात तरी काहीतरी करून बघूया. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की ह्याच्यात काहीतरी करून बघूया, काय तुला ह्याच्याशिवाय दुसरं काही करताच येत नाही. पण घरातनं बाकीचं वातावरण जे होतं ते पूरक होतं या सगळ्याला तुमच्या? या नाही, पूरक असं म्हणता येणार नाही, कारण माझ्या मामांची हे नव्हती, परवानगी नव्हती मला. नाटक कंपनी त्यांनी करायला चालत होतं पण तुम्ही नको? नाही, कारण त्यांना त्यावेळेच्या नाटक कंपनीची कल्पना होती ना, खायचे वांदे होते त्यावेळेला नटमंडळींची. ॲक्च्युअल माझ्या वडिलांची पण, माझे वडील काय करायचे? वडील म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करायचे, इलेक्ट्रिक गुड्स वगैरे. आणि त्यामुळे त्यांची हे अशी नव्हते. त्यांचा सरळ त्यावेळचा हिशोब, मुलाने शिकावं, ग्रॅज्युएट व्हावं आणि कुठेतरी नोकरी करावी, ही साधी त्यावेळच्या आईवडिलांसारखी त्यांची पण हे होती. पण आमचे वेध वेगळेच होते ना, ते आम्ही वेगळ्याच लाईनवरून चाललो होतो. आणि शेवटी मी काम करायला लागलो. मग मी शेवटी बँकेत लागलो. चला, वडिलांना वाटलं काहीतरी हरकत नाही, बँकेत काहीतरी आता हे होईल. बँकेत लागून सगळं तिकडे सुद्धा मी नाटकच करत होतो. एक तर काम करायचं नाटक करत होतो आणि स्टेजवरचं पण नाटक करत होतो. ते केलं आणि त्याच्यामुळे नाटकात केलं मला प्राइजेस मिळायला लागले. प्राइजेस मिळायला लागल्यावर हळूहळू माझ्या वडिलांचा जो नकार होता तो मावळला. मग त्याने म्हटलं जाऊ दे, लक्षात नाही दिलं की हा ह्याच्या पलीकडे काय करू शकणार नाही. कळलं असेल त्यांना. मलाच नाही, आम्हा सगळ्यांनाच असं वाटतं की तुमच्या इतका प्रतिभावान अभिनेता जो मगाशी ज्ञानदा जसं म्हणाली तसं कोणत्याही रसामध्ये तो त्याचं म्हणजे त्याला 100% खुलवू शकेल असा. पण तरी असं वाटतं ना की तुमचं जे पोटेन्शियल होतं ते तितकं मराठीमध्ये नाही वापरलं गेलं. तुम्हाला त्याच्याबद्दल म्हणजे असं कधी आतनं खात राहिलं? आहे ते बरोबर आहे, तुझं बरोबर आहे. खंत आहेच ती. म्हणजे काय होतं, काय जेवढी माणसं तेवढी प्रकृती, जेवढी माणसं तेवढी कॅरेक्टर्स. पण मी अजून सगळीच कॅरेक्टर्स तर काय करू शकलेलो नाही ना, की सगळीच कॅरेक्टर करायला मला कोणी अजून दिलेली नाही आहे. त्यामुळे बरंच काही अजून करायचं राहिलं आहे असं सतत वाटतं की मी हे पण करू शकलो असतो, मी हे पण केलं असतं, ते पण केलं असतं, पण करायला चान्सच मिळाला नाही. त्यामुळे ती खंत आहे ती कायम राहिलेली आहे. पण असं कोणतं टाईपचं म्हणजे खास करून की जे तुमचं राहिलं असं तुम्हाला वाटतं? नाही, असं मी पर्टिक्युलर सांगू शकत नाही. वेगळे पण म्हणजे मी जसं जे करत होतो ज्यावेळेला मला कॉमेडी म्हटल्यावर कॉमेडी सक्सेसफुल झाल्यानंतर मला कॉमेडीच करावी लागली. मला काही इलाजच नव्हता. म्हणजे तुम्ही आधी विलन केला, खूप विलन पण केला, पण नंतर केला. पण पहिली सुरुवात झाली कॉमेडीची. कॉमेडी केल्यामुळे एक एक्स्ट्रा झाली, एक इमेज तयार झाली की हा कॉमेडियन आहे. त्यामुळे कॉमेडियन आहे म्हटल्यावर मला दुसऱ्या रोलमध्ये कोणी विचारायच ना, ते कोणी चान्सच घेईनात ते. त्यामुळे मला तेच करावं लागलं त्यावेळेला. पण एकूण आपल्या सगळ्याच नटांची ही शोकांतिका तशीच आहे. खरं आहे. म्हणजे काय असतं, म्हणजे सिरियस याच्यामध्ये जर माणूस आला, कॅरेक्टर रोलमध्ये जर माणूस आला पहिल्या पिक्चरमध्ये, तर तो कॉमेडी नंतर करू शकतो. पण कॉमेडीमध्ये आला तर तो सिरियस लोकांनंतर जरा मुश्किल असतं. त्यासाठी तुम्हाला पूर्ण एस्टॅब्लिश व्हावं लागतं. तुमचा पांडू हवालदार नंतर मध्ये तुम्ही परत पोलिसांचे आणखीन रोल केले होते? हां, पांडू हवालदार नंतर मी 2-3 पिक्चरमध्ये केले होते. पण ते म्हणजे पोलीस म्हणजे असे नुसते पोलीस होते. त्या म्हणजे त्याला कसं असं काय रिमार्केबल काय नव्हतं, त्याला सांगण्यासारखं असं काही नव्हतं. 3-4 पोलीस केले होते मी. एकापेक्षा एकमध्ये मी एक इन्स्पेक्टर केला होता. तो इन्स्पेक्टर वेगळाच होता. त्याच्यानंतर मी केला सिंघममध्ये. सिंघममध्ये पोलीस केला. तर सिंघममधला पोलीस होता तोही वेगळा होता. आणि आता मी जे पिक्चर करतोय
सेंटिमेंटल. या सेंटिमेंटल पिक्चरमधला जो पोलीस आहे तोही आणि वेगळाच आहे. म्हणजे पहिला जो पोलीस होता तो लाच खाणारा पोलीस होता. दुसरे होते ते साधेच होते, उगाच आपले आहेत पोलीस म्हणून होते. जो ह्याच्यामधला जो पोलीस होता आपल्या सिंघममधला हा सगळ्यांपेक्षा सिनियर, म्हणजे रिटायर व्हायला अगदी 5-6 महिने राहिलेला असा पोलीस होता. आणि तो त्यामुळे त्याला एक त्याचा एक शब्द तयार झाला होता की तो कोणालाही काही सांगू शकत नाही. तो इन्स्पेक्टर, मेन इन्स्पेक्टर तोंडावर सांगायचा की तू करतोस हे चूक आहे, हे सांगण्याची त्याच्याकडे ताकद होती. असा हा माणूस तो पोलिसांची संबंध दुःख काय हे बोलून दाखवतो, असा तो त्यातला हे होता. यातला जो पोलीस आहे हा एक वेगळाच आहे पोलीस. हा काय आहे? हा जो आहे पोलीस हा सेंटिमेंटल आहे. अच्छा. मुळात म्हणजे दुसऱ्याचं दुःख याला बघवत नाही. हा लाच खात नाही, हा पैसे कोणाला मागत नाही कोणाकडे. जी न्यायाला धरून नसेल अशी कुठलीही गोष्टी करत नाही. पोलिसांच्या बाबतीत त्याच्या मनात सतत चांगलेच भय असतात की माणूस, त्याचं तत्व असं आहे की माणूस हा नेहमी माणूस असतो आणि माणसाला नेहमी माणसाप्रमाणे वागवा, असं त्याचं तत्व त्याच्या डोक्यातलं असतं. आणि त्याप्रमाणे या पिक्चरमध्ये तो नेहमी लोकांवर दया करायची हे करत असतो. त्याच्यात मग काय काय गोष्टी होतात त्या पोलिसाच्या जीवनात आणि त्याच्यावरची ही गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही पांडू हवालदार केलात दादा कोंडकेंबरोबर, नंतर रामराम गंगाराम केलात. आता त्यावेळेला अशी चर्चा होत्या की त्याच्यामध्ये तुमचा ममद्या वगैरे जेव्हा खूप भारी झाला त्याच्यानंतर मग तुम्ही त्यांच्या म्हणजे तुम्हाला परत त्यांच्याबरोबर त्यांनी येऊच दिलं नाही. काही खरंच असं होतं? ते काय मला काय माहीत नाही. त्याने मला का येऊ दिलं नाही काय मला माहीत नाही. पण लोक असं म्हणतात की त्यांनी तुम्हाला त्यामुळे येऊ दिलं नाही असं म्हणतात. तर मी तर काही बोलत नाही. का येऊ दिलं नाही मला काय कळलेलंच नाही. एका वेळेस हे कारण असू शकेल किंवा माझ्या डेट्स त्यांना ॲडजस्ट झाल्या नसतील, काय सांग. कारण त्याच्यानंतर मग मी म्हणजे माझ्याकडे डेट्सच नव्हती अशी परिस्थिती झाली ना. एका वेळेला तुम्ही म्हणजे मधला एक काळ तर असा होता की तुमच्याशिवाय म्हणजे एक वेळ हिरोईन नसली तरी चालेल पिक्चरला, पण तुम्ही पाहिजे असे इतके पिक्चर. तुम्ही काय 3-3 शिफ्टमध्ये वगैरे काम करायचं? त्यावेळेला काय म्हणजे 3 शिफ्ट ही पद्धतच नव्हती. त्यावेळेला एकच शिफ्ट असायची आणि ती 9:30 ते 6:30. नाईट सीन असेल तरच फक्त 9 वाजेपर्यंत फार तर एक्सटेंड करायचे, पण 9:30 ते 6:30 ठरलेला टाईम. मग एका दिवशी एकच. असं मी 3-3 शिफ्टमध्ये नाही, पण मी असं दररोज काम करायचो. दररोज, प्रॅक्टिकली दररोज. दर दिवशी माझं शूटिंग असायचं. माझी जवळजवळ आता 250 पिक्चर झाले मराठी. आणि मराठी हिंदीमध्ये जवळजवळ 50-60 झाले असतील. त्यामुळे 300 पिक्चरपर्यंत मी वेगळा. आता 300 पिक्चर एवढ्या ह्याच्यात म्हणजे दररोज ती आलीच ना. त्यावेळेला म्हणजे वेळच मिळायचं ना अशी परिस्थिती व्हायची. हां, मी त्याच्यात डबल शिफ्टमध्ये फक्त नाटकाची व्हायची माझी, की दिवसभर शूटिंग करून रात्री नाटक. बाकी सिनेमा डबल शिफ्ट. मुळात डबल शिफ्ट करणं हे माझ्या तत्वात बसत नाही. कारण काय, तुम्ही जर एक जर करत असाल तर एकच करत राहा. म्हणजे तुम्ही पुरे त्याच्यात लक्ष घालू शकता, पुरे तुम्ही डिवोटेड असता त्यासाठी. दुसरं केलं की मग हे पण आठवायचं ते पण, दोन्ही करण्यात काय अर्थ नसतो. पण म्हणजे तुमचा त्या भूमिकेमध्ये शिरणं वगैरे ह्याच्यावर विश्वास आहे तुमचा? म्हणजे कलाकारानं भूमिकेत शिरायचा आणि तो रोल करायचा? नाही, माझा तितकासा विश्वास नाही त्याच्यावर. काय भूमिकेत शिरणं वगैरे ही गोष्ट मी तेवढी काही हे नाही मानत की माणूस असा भूमिकेत शिरला वगैरे असं. ठीक आहे, पूर्वी मी शिरत नाही. काय असतं, भूमिकेत तुम्ही शिरलात म्हणजे तुम्ही कोणही तुम्ही कळणार नाही. मग तुम्हाला हे माहीत असतं की तुम्ही काय आहात ते अशोक सराव, मग तुम्ही अशोक सराव आहात, मग तुम्ही भूमिकेत शिरला कसले, नाही का? बरं, उद्या भूमिकेला उद्या जर खंजीर फोसून घ्यायचं असेल तर भूमिकेत शिरून मी खरंच मारेन स्वतःला. तर हे भूमिकेत शिरणं विरणं सगळं झूट आहे. तसं काही नाही. तुम्ही भूमिकेत शिरला असं दाखवा फक्त, हे खरं आहे. पण एकूण इतक्या काळामध्ये तुमच्या काही भानगडी बिनगडी असं काही मिळालं नाही हो? तुम्ही कसं काय सगळं सांभाळलं ते? तरी म्हटलं अजून कसे आले नाहीत. तुम्हाला कळल्या नाहीत ना? केल्या का? मग जाऊ दे, मग बरं आहे.
आईला तर काय सांगू. भानगडी अशा मी म्हणजे केल्या नाहीत, केल्या पण असं म्हणता येणार नाही. ज्या अर्थी दिसल्या नाहीत त्या अर्थी मी केल्या नाही, ते निश्चित आहे की नाही. पण एकूण म्हणजे कॉन्ट्रावर्सीजपासून तुम्ही काय, हे मला असं वाटतं की इंडस्ट्रीमध्ये राहून इतका दीर्घकाळ राहून त्याच्यापासून लांब राहणं हे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. खरं आहे, अगदी खरं आहे तुमचं, बरोबर आहे. कारण त्याच्यापासून लांबणं फार मुश्किल आहे. कुठल्या वेळेला काय होईल काय सांगता येत नाही. कोण कुणाबरोबर, तुम्ही त्याच्यात नुसतं बोललात जरी त्याच्यावर तरी लगेच इकडे हे जोडले जातात आणि त्यासाठी लोक बसलेलेच असतात. पण माझ्या बाबतीत असं कधी ऐकायला येणार नाही. हे कसं साधलं तुम्हाला? एखाद्याकडे मी लक्षच दिलं नाही कोणाकडे म्हणून. कारण मी त्याच्या बाबतीत मी फार म्हणजे सावध होतो की हे होता कामा नये. सावध तुम्ही राहिलात तर मग काय कोणाला हे चान्स मिळत नाही ना. अभिनयाच्या बाबतीत म्हणजे मराठीतले अमिताभ अशी आपली ओळख करून द्यावी लागेल खरं. कोणाला माहित, मला माहित नाही बाबा. असं तुम्ही म्हणताय म्हटल्यावर बघूया असेल एका वेळेस. आज यश आहे, आज सगळ्या चांगल्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करतोय, पण तुमचा संघर्षाचा जो काळ होता तो कसा राहिला? खरं सांगू, या म्हणजे इंडस्ट्रीत येण्यासाठी किंवा इंडस्ट्रीत सेटल होण्यासाठी, यश मिळवण्यासाठी, सगळं काय मिळवण्यासाठी मला संघर्ष कधी करावाच लागला नाही. आश्चर्य वाटेल असं सांगितलं तर, पण मला कधीच करावं लागलं नाही. मी स्ट्रेट आलो, मला बोलवून घेतलं, तू हे कर सांगितलं, ते हिट झालं, मग ते कर म्हटलं, ते हिट झालं. मला कधीच संघर्ष करावा नाही, कधी कुठल्याही बाबतीत. आता माझाशी संघर्ष सुरू आहे. आता मला स्क्रिप्ट जर आवडलं नाही तर मी संघर्ष करतो. जर मला स्क्रिप्ट आवडलं नाही तर मी करत नाही. पण तुमचा संघर्ष कशामुळे टळला? अदरवाईज या इंडस्ट्रीमध्ये येणं, तिथं रुजणं, मोठं होणं, टिकणं, ह्या सगळ्या इतक्या लाखो लोकांची इच्छा असते की आपण तिथं जावं. हजारो जण रोज मुंबईत येतात हे स्वप्न घेऊन की आपल्याला त्या नगरीमध्ये आपल्याला काहीतरी आपलं करता यावं. तुम्हाला तो संघर्ष सगळा टळून यशस्वी झालात तुम्ही. म्हणजे असं काय घडलं का? योगायोग म्हणायचे? योगायोग, हा योगायोग म्हणतो. कारण काय, त्यावेळेला अशी जी रॅट रेस होती तसं नव्हतं. त्यावेळेला जो नट चांगला असेल त्यालाच फक्त जास्ती चान्स मिळाला, किंवा दिसणारा बरा असेल तो, चेहऱ्यावर जास्ती भेद यायचे. सुंदर दिसणारा हा पहिल्यांदा. तुम्हाला असं वाटायचं त्यावेळेला काय की त्याच्यामुळं आपल्याला रोल मिळेल? नॅचरली, म्हणजे काय मी असा दावा करणार नाही. मला माझ्या आपल्या कामाबद्दल मिळालं की हा एक बऱ्यापैकी काम करणारा नट आहे, याला आपण चान्स देऊ. आता मला पहिला चान्स मिळाला, तो सुद्धा कसा मिळाला हे मला माहीत नाही. त्याने एकाच त्या रोलसाठी मी फिट असेल. कारण हवालदाराचा रोल, ते कपडे घातले आणि टोपी घातली की मी एका हवालदार दिसत असेल, तर त्यामुळे तो मला मिळाला. आणि कोणीतरी त्यांना सांगितलं, कोणीतरी सांगितलं की हा बऱ्यापैकी काम करतो, याला घ्या. बरं, त्यांच्या जवळच्या माणसाने सांगितलं, त्यामुळे त्यांनी मला चला. बरं, त्याच्यात ती सेकंडरी भूमिका होती ना त्यांची, हे तर त्यांच्या पुढे ती सेकंडरी असल्यामुळे त्यांनी हो म्हटलं असेल. पण त्या भूमिकेचं पुढे असं होईल हे मलाही माहीत नव्हतं. पण तुम्ही बाकी इतक्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं तर म्हणजे पांडू हवालदार म्हणजे आता इतकी वर्ष झाली, आता किती वर्ष झाली? 45 वर्ष झाली, 75 वर्ष झाली, म्हणजे 40-42 वर्ष झाली. दिग्दर्शकांबरोबर काम करताना दादांच्या बरोबर काम करणं काही वेगळं होतं? त्यांच्याबरोबरचं ट्युनिंग किंवा नाही, तसं काही वेगळं नव्हतं. म्हणजे मी कधी ते मनावरच घेतलं नाही की कोण आहे माझ्यासमोर, दादा आहेत किंवा काय नाही. पहिलं फक्त मी एवढंच केलं की पहिल्या दिवशी जेव्हा त्यांनी मला शूटिंगला कोल्हापूरला मी गेलो त्यांच्याबरोबर, तेव्हा पहिले 3 दिवस माझं कामच झालं नाही. म्हणजे मी होतो पण माझं शूटिंगच नाही, दुसरे त्यांचे सीन चालले होते. त्यावेळेला मी सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6:30पर्यंत सेटवर खुर्ची टाकून बसून राहायचो. आणि मी फक्त एवढंच बघायचो की दादा कोंडके काय करतायत, कुठपर्यंत त्यांची रेंज आहे, त्यांची स्टाईल काय आहे, त्यांचा स्पीड काय आहे बोलण्याचा, त्यांचा वेग किती आहे, त्यांची लय काय आहे, ॲक्शन्स त्यांच्या काय आहेत, शारीरिक हे काय त्यांची, हे मी तिकडे 3 दिवस मी ऑब्झर्व केलं फक्त. त्यामुळे मला काय पुढे प्रॉब्लेमच नाही आला. बरं, जरी ते केलं नसतं तरी मला काय आला नसता. माझं काम मी काय करायचं ते मी ठरवलं होतं की तो पोलीस आणि हा लाचकाव पोलीस म्हटल्यावर त्याचं काय हे असेल, मनाची धारणा असेल, हे मी आधीच ठरवलेलंच होतं.
नाही, पण आता समजा आपण ह्याच पांडू हवालदारच्याच बद्दलचा कॅरेक्टरचं, मला त्याचं नाव लक्षात नाही, ते जे कॅरेक्टर होतं सखाराम हवालदार. तर म्हणजे जेव्हा त्याचा विचार होतो, तुम्ही हे कॅरेक्टर करताना नेमका काय विचार केला होता, म्हणजे की त्याच्यामध्ये त्याचा ते लाचखाऊपणा यावा म्हणून, किंवा आणखीन असं कोणतं तुम्हाला कॅरेक्टर सांगता येईल की ज्याचा खूप विचार करून मग ते प्रेक्षकांच्या समोर या पद्धतीनं दिसतं? विचार त्या बाबतीत काय झालं, ते ॲक्च्युली कॅरेक्टर, ते स्क्रिप्ट पण चांगलं होतं ते पांडू हवालदारचं, आणि त्यांनी ती लिहिली होती. त्याच्यात त्यांनी जे लाच खाण्याचे हे लिहिले होते ते फक्त त्यातला जो बिनधास्तपणा आहे, बोलण्याची जी स्टाईल आहे, जो थोडासा उर्मटपणा आहे, जो तेवढा फक्त मला दाखवला. बाकी ज्या काय घटना घडतात ते हे आहे. मी एक पिक्चर केलं होतं खरा वारसदार नावाचा, त्यात मात्र मला सॉलिड विचार करावा लागला होता, म्हणजे सॉलिड विचार केला होता. पण त्यानंतर माझं लेखक अशी थोडीशी हे पण झाली होती. तर काय झालं, तो वेडा असतो, हो, त्याला मार लागल्यामुळे तो त्याला काही भेव नाही. आता जो माणूस वेडा आहे तो लांबलचक वाक्य एका ह्याच्यात एका दमात कसं बोलेल तो. त्याचं जर बोलणं असेल ते त्याच्या तोंडातून ते शब्दच फुटत नाही, नुसते शब्द निघतात. तेव्हा त्यांनी मोठमोठी वाक्य लिहिली होती, ती मी सगळी वाक्य कॅन्सल केली. ते भडकले होते माझ्यावर, पण मी ती सगळी वाक्य कॅन्सल केली आणि नुसते त्याच्या तोंडून पहिले शब्द. मग जसा त्या बाईच्या तो सहवास येतो तसा हळूहळू त्याच्यातून वाक्य तयार होतं, आणि वाक्य तयार होता हळूहळू मग तो बोलतो. ही संबंध क्रिया मी त्याची पहिल्यापासूनची शेवटचीपर्यंत दाखवली होती. म्हणजे त्यात काही हे नव्हतं. एक डाव भूताचा मध्ये तसाच, अवखळ भूत या संकल्पनेला धक्का देणारं ते भूत. त्यातलं त्याचं ते फुर्र करणं वगैरे. फुर करणं म्हणजे काय, ते तो ह्याच्या पेशव्यांच्या दरबारामध्ये घोडा साफ करायला असतो, खरारा घोड्याला करायला. आता घोडा हा उभ्या जागी कित्येक वेळा फुर्र करतो. ते सतत घोड्याच्या सहवासात राहिल्यामुळे याला स्वतःला फुर्र करायची सवय लागली. त्या फुर्र करण्याचं कारण ते आहे. त्यामुळे तो वाक्य बोलतो फुर्र असं मध्येच करतो. पण ते दिग्दर्शकाचं होतं का तुमचं? सरांचाच प्रश्न मला पुढे न्यायला आवडेल. तर व्याख्या विकी बुक्कू हे कसं सुचलं होतं नेमकं? तो एक म्हणजे हैराण हैदोस घातलेला आहे त्या व्याख्या विकीने. हे बघा ते दिसतंय, मजा येते. म्हणजे काय, तो एक मॅनरिझम म्हणून दाखवला होता मी एका कॅरेक्टरचा. काय कुठला मॅनरिझम हा ठरवून केला ना तर तो तेवढासा नॅचरल वाटत नाही, आपोआप कधी कधी सुचतात मॅनरिझम, फटकन अशी डोक्यात येतात. तसाच तो आहे डोक्यातून आला. आता त्याच्यात तो काय आहे, तो काका बनून जेव्हा येतो, बाप बनून जेव्हा येतो तेव्हा तो पाईप ओढत असतो, पाईप ओढत डायलॉग बोलत असतो असं दाखव. आता काय आहे, पाईप ओढणं, पाईपचा जो तंबाखू आहे तो सिगरेटच्या तंबाखूपेक्षा वेगळा आहे. तो तुम्ही इनहेल करायला गेला तर तो खटकन ठास बसते इकडे घशात. तर पहिलं वाक्य मी बोलायला गेलो होतो उतरल्यानंतर, आणि म्हटलं काय माळी बुवा तुम्हाला कडं, मला खटकन माझ्या घशात बसला तो घे. तर ते माझ्या तोंडातून खोकला निघाला. तो खोकलाने म्हटलं बरं आहे हे वाक्य, म्हणजे त्याच्यापुढे सगळं खोकल्यातच बोलूया. आणि मग मी पुढे पुढे वाक्य सगळी खोकल्यातून मी कन्वे करायला लागलो. असे समज. आणि म्हणजे तो इतका आजरावर झाला की मला कोणी कुठल्या नाटकासाठी बाहेर कुठल्या याच्या ते ऑडियन्समधले लोक सगळे तिथून ओहो करून चाललेलं असतं. असंच एक गाजलेलं कॅरेक्टर होतं धनंजय माने. आज सुद्धा लोक विसरलेले नाही आहेत. अनेकदा जोक्स सुद्धा येतात त्याच्यावरून. तर हे जोक्स तुमच्यापर्यंत आलेत का किंवा वाचलेत का तुम्ही? येतात, पोचतात माझ्यापर्यंत. मला दाखवलेत सगळ्यांनी. धनंजय माने इथेच राहतात का हे पहिलं. किंवा मोदी आता इस्रायल दौऱ्यावर होते तेव्हा सुद्धा परशुरामचं जे औषध होतं, लोक काय कुठून काय काय शोधतील काय सांगता येत नाही. आता ते इस्रायलला गेले म्हणते त्यात पिक्चर इस्रायलचा उल्लेख आहे म्हणून ते औषध आणलं का, काय कमाल आहे. बरं, धनंजय माने इथंच राहतात का, हा जो एवढा जो सिक्वेन्स आहे, हा सिक्वेन्स म्हणजे इतक्या टायमिंगमध्ये पडलेला आहे तो.
त्याचं येणं, ह्याचं फिरणं आणि त्याचं त्याच्यात विचारणं आणि मग त्याच्यानंतर ह्याचा बनाव, हे सगळं इतकं टायमिंग मध्ये झालेलं आहे की ते कोण लोक विसरू शकत नाहीत. म्हणजे त्या अख्ख्या सिनेमामधली आणि कुठलीही कॅरेक्टर लोकांच्या तोंडावर नाही आहे, पण धनंजय माने मात्र आहे. कारण धनंजय माने जे सगळं आहे, जे घडतं सगळं ते करतो धनंजय माने. त्याच्या डोक्यातून निघालेल्या सगळ्या आयडियाज आहेत त्या. लिंबूचं कलरचं मटण ते पण एक असतं. विनोदी चित्रपट जे तुम्ही दिले ते तर सगळ्यांच्या लक्षात आहेत. त्यांनी अजूनही ते तितकेच क्लासिक आहेत. लोक हसतात. आजही नवीन पिढी पण हसून हसून बेजार होते. आणखी 2 सिनेमे किंवा त्यातले काही प्रसंग आहेत. बहुतेक एक भस्म्या असा काहीतरी एक होता, मसनजोग्याचं तुम्ही कॅरेक्टर केलं तर बहुतेक भूक तुम्हाला लागली किंवा तुमच्या मुलाला आणि ते नैवेद्य त्याचा तुम्ही असा तुमच्यासमोर धरला जातोय आणि जे भाव तुम्ही कॅमेऱ्यासमोर दाखवलेत ना ते त्याच्या आधी मी तरी कुठं पाहिलेले नव्हते. म्हणजे ना आपल्या सिनेमात, ना हिंदीमध्ये, ना बंगालीमध्ये. ते इतका जबरदस्त तो सीन होता. त्याच्यात याचना होती, सगळे काही भाव त्याच्यामध्ये होते. आणि कट टू वजीरमधला एक सीन आहे, कॅमेऱ्यासाठी पोज देताना तुम्ही ते हार घालताय फोटोला आणि तुम्ही द वे ते कॅमेरा क्लिक होणार आहे आणि तुम्ही भाव आणले चेहऱ्यावर त्या टिपिकल राजकारण्याचे, ते अमेझिंग होतं. असे चॅलेंजिंग अजून मिळायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? असं मिळायला पाहिजे, तुम्हाला असं वाटतं तसं मलाही वाटतंय, पण मला मिळत नाही. हीच मोठी गोष्ट आहे ना. काय करायचं आता, त्याची ती जी एक्सपिरियन्स असेल ती प्रचंड भूक याच्या पोटी निघाली. आता प्रचंड भूक झालेल्या माणसाचं काय असेल, काय असेल त्याचं एक्सप्रेशन, काय असेल त्याची मानसिक स्थिती काय असेल, ती फक्त दाखवण्याचा प्रयत्न करायचा. बरं, शेवटी काय एक्सप्रेशनचा खेळ, कॅरेक्टरप्रमाणे खुलत जातं. मग ते वजीर ही गोष्ट आहे. वजीर गोष्टीचं मला बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड मिळाला होता. तो फक्त अख्ख्या नुसता एक्सप्रेशनवर नेलेला रोल आहे. तो बोलत नाही जास्ती कधी, नुसतं बघणं, त्याचं लुक त्यांच्या बोलण्यामध्ये 2 महिन्यामध्ये पॉझिटिव्ह याच्यावर वर्कआउट केलेला रोल आहे तो. असे कोणी म्हणजे लिहित नाहीत मुळात. लेखक कमी आहेत फार. लेखकच नाही कोणी की कॅरेक्टर असं फॅन्टॅस्टिक कॅरेक्टर लिहून झाले. आपल्याकडे म्हणजे हिरो आणि हिरोईन हेच फक्त बेस्ट असतात, त्यांच्यावरतीच हे असतं. मग येतो तो हिरोचा बाप, हिरोईनचा बाप, हिरोची आई, हिरोईनची आई, करा संपलं. एक विलन, संपलं आपलं पिक्चर. कॅरेक्टर्स वेगळी इंट्रोड्यूस करण्याची आपल्याकडे पद्धतच नाही आहे, करतच नाही आहेत कोणी. माझं हेच झालं आहे. आता जे आम्ही पिक्चर केलेलं आहे सेंटिमेंटल, ह्या सेंटिमेंटलमध्ये जो हवालदार आहे ही एक कॅरेक्टर आहे, एक विशिष्ट कॅरेक्टर आहे. आणि ती कॅरेक्टर आमच्या दिग्दर्शकांनीच लिहिली आहे, समीर पाटील त्यांनीच लिहिलेली आहे. ती जरा वेगळी असल्यामुळे ती करायला मजा आली. हे असं देणारा कोणतरी पाहिजे, असं कोणतरी वेगळं घडवणारं पाहिजे, पण ते होत नाही आहे ना. लेखकच कमी आहेत. वसंत सबनीस ज्या वेळेला लिहित होते काय मस्त कॉमेडी लिहायची त्यावेळेला, ते त्याच्यानंतर लिहिणारा कोणी राहिलेलंच नाही. कॉमेडी तर नाहीच नाही. मामा, टायमिंगचे तुम्ही खरंच बादशाह होतात आणि तुमच्याबरोबर होतात नाही आहे अजून पण आहात असं लोक म्हणतात. आत्ताही त्यांनी सांगितलं, उद्या म्हणाल की मीच म्हणतो म्हणून, तसं नाही. आत्ताही त्यांनी ते दाखवून दिलं टायमिंग साधून. तर ह्या चित्रपटात वारंवार असे प्रसंग नेहमी यायचे की तुम्ही काहीतरी बोललात आणि तिथे इन्स्टंट विनोद घडला, असं पण बऱ्याच वेळा होत असेल. तुमच्याबरोबर एक धमाल जोडी म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे, त्या महेश कोठारे आणि सचिन बरोबर तुम्ही काम केलं. तर लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर काम करतानाचा तुमचा अनुभव आणि त्यांचं आणि तुमचं टायमिंग कसं होतं? लक्ष्मीकांत बेर्डे हा एक म्हणजे मोठा हरहुन्नरी नट असं म्हणता येईल. कुठून त्यांचा ट्रॅव्हल आहे, कुठून तो कुठपर्यंत गेला, हे त्यांनी जे साध्य केलं हे मात्र ग्रेट आहे. त्यांनी टायमिंग असल्याशिवाय तुम्ही कॉमेडी नट तर होऊच शकत नाही. कारण कॉमेडीला सगळ्या गोष्ट कुठली पाहिजे असेल तर तुमच्या बोलण्याचं टायमिंग ही पहिली गोष्ट. बाकी तशा बऱ्याच गोष्टी लागतात, पण टायमिंग असणं. तर लक्ष्मीकांत बेर्डे हा सुरुवातीला आला तो असाच हे होता, पण नंतर त्यांनी माझ्याबरोबरच जास्ती पिक्चर केलेत. जवळजवळ तुम्हाला सांगतो मी, जवळजवळ 50-60 पिक्चर आम्ही दोघांनी मिळून केलेच नाही एकत्र. त्यामुळे काय झालं, माझ्या टायमिंगशी त्यांनी बरोबर टायमिंग स्वतःच हे करून घेतलं, जुळवून घेतलं. त्यामुळे आमचे नेहमीच सीन आमचे नेहमी चांगले व्हायचे. पण ज्या पद्धतीनं त्याने आत्मसात केलं ना, त्याला काय तोड नाही. आणि अशी ही बनवा बनवीमध्ये तुमची जी दोघांची जोडी होती ती तर फारच धमाल. म्हणजे अजूनही जेव्हा आम्ही चित्रपट बघतो तेव्हा पोट धरून हसायला होतं. तर ते कसं काय जुळत? हा माझा बायको पार्वती हायटच होती. लक्ष्मीकांत बेर्डेचा रोल मी म्हणेन ते सगळ्यात जर आयुष्यात त्यांनी सगळ्या करिअरमध्ये त्यांनी जर सगळ्यात चांगला रोल कुठला केला असेल ना, तर तो बनवा बनवीमध्ये. म्हणजे त्यांनी बनवा बनवीमध्ये त्याला चान्स असून सुद्धा, करायला बरंच काही असून सुद्धा त्यांनी
तो बराचसा असा हे केला, रोल कुठे ओव्हर होऊ दिला नाही. हे अर्थात त्याला सचिन पण कारणीभूत आहे, सचिनने पण त्याला बरोबर हे धरलं. पण आमची जी जोडी जी दिसत होती ना, तो आणि ती इतकी विचित्र जोडी दिसत की पहिलं हसायला तिकडे जायचं. बरं काय तो कायम वैतागलेला बाई बनवल्यामुळे, आणि मला तर तो बाई म्हणून राहायला पाहिजे, त्यामुळे दोघांचं कधी पटायचंच नाही. मग खचखुस. बरं काय होतं, मी मोठा असल्यामुळे मला जास्ती बोलता येत नसायचं त्याला, कारण मीच त्याला घरात राहायला दिलंय, त्यामुळे तो माझ्याकडे जास्ती बोलायचा नाही. एरवीसुद्धा तो कधी बोलायचा नाही, हा त्याचा मोठेपणा. पण हे असं व्हायचं, त्यामुळे खुचखुस हे सतत चालायचं त्याच्यात. ती मजा ती येते जास्ती. तू काय बस कडे हे असं जे चालायचं ना, हे जास्ती मजेदार होतं त्यातलं. एवढ्या टाकलेल्या तो भोकाड पसरतो एकदम. हा तो त्याचा हा पण थांब हे नाही, नंतर हे आता नाही. अशोक मामा, तुमच्या अभिनयासोबत तुमचे डान्स पण खूप चर्चेचा विषय असतात नेहमी. तर ते अश्विनी येणा या गाण्यातला तुमचा डान्स फार छान आहे. तर ते तुम्ही डान्स म्हणजे कुठे शिकलात का, किंवा त्याचं काय आधी प्रशिक्षण? चर्चेचा विषय म्हणजे काय आहे, म्हणजे भारी असतं पहिल्यांदा ते मला सांगा. चर्चेचा विषय दोन्ही पद्धतीने होतो, चांगला पण वाईट पण. डान्स मला येत नाही, मी डान्सर नाही, मी डान्सर दिसत पण नाही, पण मी रिदम मास्टर आहे. रिदम हा माझ्या म्हणजे अगदी रक्तात भिनलेला आहे. तर त्याप्रमाणे स्टेप्स करणं हे मला जमतं, मी ते करू शकतो. पण मला तुम्ही डान्स करा म्हणतो, मला डान्स म्हणणार नाही. तर ते ज्यावेळेला डायरेक्ट डिरेक्टर ज्या मुवमेंट सांगितलं त्या मुवमेंट परफेक्ट केल्या की मग मजा यायची त्याला. मी डान्सर नाही, मी असं कधीच म्हटलेलं नाही आहे. काय असतं, कुठलीही गोष्ट ही जरा म्हणजे त्याच्यात जरा जास्ती मन लावलं ना की आपोआप जमते. पण तुम्ही म्हणजे सुरुवात ज्या काळामध्ये केलीत, म्हणजे असं की म्हणजे मध्ये किती काळ गेला असं की म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटपासून तुम्ही सुरुवात केली, आणि आज जो आहे ते म्हणजे टेक्निकली वगैरे तर सगळं फारच तुम्हाला म्हणजे इतकं बदललं सगळं तुमच्या डोळ्यासमोर. तुम्हाला आत्ताचं जे आहे ते बरं वाटतं का पूर्वीचं ते बरं होतं असं वाटतं? नाही, आता टेक्निक सगळं डेव्हलप झालेलं आहे, निरनिराळी इक्विपमेंट्स इंट्रोड्यूस झालेली आहे, फास्ट हे सगळं झालेलं आहे. हे बरं आहे, हे निश्चित बरं आहे. चित्रपट सृष्टीसाठी बरं आहे, आर्टिस्टसाठी पण बरं आहे. पण आमच्या वेळेला जे होतं तेही काही वेगळंच होतं. गंमत कशात होती, आत्ता आहे का तेव्हा होती? गंमत खरी तसं पाहायला गेलं तर त्यावेळेला जास्ती होती. कारण त्यावेळेला काय होता, कुठल्याही कॅरेक्टरचा अभ्यास करणं हे त्यावेळेला घडायचं, त्यावेळेला केलं जायचं. त्यावेळचे लेखक, त्यावेळचे रायटर, त्यावेळचे दिग्दर्शक हे वेगळं काय घडतंय हे दाखवणं हे जास्ती महत्त्वाचं समजायचे. आता काय होतं आहे, आता जास्ती टेक्निक दाखवलं जातं आहे. इथून एक कॅमेरा, मग वरून एक कॅमेरा, बाजूने एक कॅमेरा, म्हणजे कुशरने वेगळे शॉट करून लोकांना असं करून टाकायचं. एवढी आहे त्यातली, म्हणजे ॲक्च्युअल बघायला गेलं तर त्यातली आर्ट आहे ना, ती आर्ट नाही दिसत आहे कुठे. टेक्निक दिसते पण आर्ट नाही दिसत, असं होतं. त्यावेळेला आम्ही विचार करायचो, हे असं वाक्य बोललो तर, तेव्हा असं वाक्य घेतलं तर, इकडे एवढा पॉज घेऊया, ह्या सगळा विचार केला जायचा. आता ते करायला कोणाला वेळच नाही आहे. पांडू हवालदार ज्यावेळी रिलीज झाला त्यापूर्वी अशोक सराफ नाव फारसं कुणाला माहीत नव्हतं. पण ज्यावेळी तुम्ही प्रीमियरच्या दिवशी आत गेलात, बाहेर आल्यानंतर काय झालं हे आम्हाला ऐकायचं आहे. माणसाला प्रसिद्धी ही मिळते, काही जणांना लवकर मिळते, काही जणांना उशिरा मिळते, काही जणांना. पण माणसाला प्रसिद्धी ही 3 तासात मिळाली कुठे तुम्ही कधी ऐकलंय? नाही. माझ्या बाबतीत असं झालं आहे, पांडू हवालदारचा प्रीमियर होता कोहिनूर थिएटरला, म्हणजे आता जो नक्षत्र जे थिएटर आहे तिकडे. संध्याकाळचा 6चा शो. मी शोला गेलो आतमध्ये 6 वाजता. माझ्याकडे कुत्र्याने सुद्धा बघितलं नाही. मी आपला आत चालत गेलो बसलो सिनेमा. कोणी बघितलं नाही, कोण काय बोललं नाही, काय नाही. मी आपला 6 पिक्चर बघितलं. पिक्चर संपलं, मी बाहेर आलो. मला बाहेर पडायला मुश्किल झाली. इतकी लोकांनी मग हे गर्दी केली. इतके लोक त्यावेळेला फक्त सह्याच होत्या, फोटो नव्हते ह्याचे, हे नव्हे, हे काही नव्हतं. त्यामुळे ते काही केलं नाही कोणी. पण इतकी गर्दी झाली की मला तिकडून मेन रोडवर जाईपर्यंत माझे वांदे झाले. 3 तासात हे घडलं. 3 तासात पुरं चित्रच बदललं माझं.
हे फार कमी लोकांच्या ह्याच्यात होतं आयुष्यात. पण तुम्हाला तिथं तो जाणवत असेल ना सगळा रिस्पॉन्स त्या कॅरेक्टरला मिळणारा. हो तेच ना, म्हणून तो सगळं जाणवत त्याच्या. पण मला हे कल्पना नव्हती की बाहेर लोक असे हे करून उभे असतील म्हणून. त्याच्या पुढचं पिक्चर केलं मी, पांडोबा पोरगी फसली. तर पांडोबा पोरगी फसली तर पुण्याला विजय टॉकीजमध्ये प्रीमियर होता. तर प्रीमियरला मी गेलो संध्याकाळी 6 वाजता आणि मी सुटलं पिक्चर आणि मी बाहेर निघालो. नाही, दुपारचा पिक्चर होता 3चा. गेलो मी बसलो 6 वाजता मी बाहेर आलो. बाहेर जसा मी थिएटरच्या बाहेर आलो मी तर खाली बघितलं तर असं मोठं पटांगण होतं. मोठं पटांगण आहे त्या विजय टॉकीजला. तर तिकडे संबंध फुल लोक असे गर्दी करून उभे होते. सगळं भरलेलं होतं. ह्याला म्हटलं ह्याचा मी माझ्या मित्राला म्हटलं, विलास रट्टे होतं माझ्यावर. त्यानं म्हटलं ह्याला आपलं पिक्चर सगळं पॉप्युलर झालेलं दिसते, ह्याला बरीच गर्दी आहे बघायला. तर बाजू म्हणलं हो ते तुमचं पिक्चर बघायला नाही, ते तुम्हाला बघायला थांबले. मला माहीत पण नव्हतं की मला बघायला एवढे लोक थांबलेले असतील. अख्खं पटांगण फुल होतं त्यावेळेला. मग मी विलास रेक्टर असं धरला पडतो, तो पहलवान त्याला धरला असं म्हटलं तुझं पुढे चल, तुझ्या पाठून मी येतो. बरं गाडी त्यावेळेला आमच्या प्रोड्युसरला माहीत नाही ना की आमचं हे असं होईल. त्यांनी गाडी बिडी काय तयार ठेवली नव्हती हो. चला मी त्याला पुढे आणि मी मागून असं करता आम्ही निघालो. तर ते खेचता इथून एक जण खेचतो, हे करतो, हा हो बरंच काय झालं. शेवटी माझं त्यात पाकिट मारलं आईला. त्याच्यानंतर मी मेन रस्त्यावर आलो. मेन रस्त्यावर मी एक रिक्षा पकडली. म्हटलं चल 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 आगे चल. त्याला काही कळत नाही हे लोक एवढे का करतात एवढे. हां क्या क्या काय चल 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 ना तू चल तू. ते लोक येऊन सगळे रिक्षावर बसले हो. अरे काय सांगू तुम्हाला, कसं निघावं तिथून मला काय कळे ना. आणखी थोडा वेळ थांबलं असतं ना तर माझं काय झालं असतं मला काय माहीत नाही. कपडे माझ्यावर कांगावर होते असं मला म्हणायची पाळी आली. ते असं आहे पब्लिसिटी म्हणजे तुमची प्रसिद्धी ही गोष्ट अशी आहे, कधी अशी असते कधी कित्येक वर्षांनी मिळते. आम्हाला अशी काही तासात मिळाली, हे आमचं मोठं भाग्य आहे. निवेदिताजींसोबतची तुमची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आम्ही खूप वेळा बघितली आहे, पाहिली आहे. पण तुमची जी ऑफस्क्रीन केमिस्ट्री होती ती नेमकी कशी जमली ते ऐकायला आवडेल आम्हाला. माझ्या घरातच घुसलात एकदम. चांगली आहे केमिस्ट्री पण चांगली आहे. म्हणजे माझ्या मागे उभं राहण्यासाठी तिचा हात बराच आहे असं मी म्हणेन. कारण काय होतं मी म्हणजे इतका कलंदर होतो की मला काही वेळेकाळाचं भान नाही, कधीही कुठेही बाहेर कसंही काही. पण घर माझं सगळं तिनं सांभाळलं आणि अजूनही सांभाळते. मला चण्याचा आटा डाळचा भाव माहीत नाही. मी बाजारात गेलो तर मला काही विकत घेता येणार नाही, सगळं ती करते. कोणत्या सिनेमाच्या निमित्तानं तुम्ही होतात एकत्र आले? मजेची गोष्ट आहे तिच्या आणि माझ्या बाबतीत. म्हणजे आम्ही पहिलं जेव्हा पिक्चर केलं नवरी मिळे नवऱ्याला, त्यात तिच्यावर माझा एकही सीन नाही. त्यामुळे तिच्यावर कधी बोलणंच झालं नाही. मला फक्त एवढंच माहिती होती की निवेदिता जोशी माझ्या मित्राची मुलगी, गजन जोशी, ॲक्टर गजन जोशीची मुलगी. गजन जोशी माझा एकदम चांगलाच मित्र. मला माहीत नव्हतं की, मला फक्त एवढंच माहिती होतं की त्याची मुलगी. ह्याच्या पलीकडे मला काहीही माहीत नव्हतं. आम्ही एक शब्द कधी बोललो नाही. त्याच्यानंतर दुसरं पिक्चर केलं, त्यातही कधी बोललो नाही आम्ही. मग आम्ही हे केलं आमचं बनवा बनवी काय बरं आहे ना इथपर्यंतच. मग हळूहळू आणखी एक बाळा ब्रह्मचारी केलं. तिकडे हळूहळू बाई जरा माझ्याशी प्रेमाने जास्ती बोलतायत असं कळलं. त्यावर मग मीही प्रेमाने बोलायला लागलो. तिने म्हटलं तर मी म्हटलं नाही लग्न बिग्नाचं काय माझं काही नाही गं. पण नंतर मला एवढं मात्र नंतर मला हे कळलं की मी त्यावेळेला नकार देत होतो. होकार दिलं असतं तर बरंच झालं असतं. पण मी केलं हे फार बरं केलं. आयुष्यात जर सगळ्यात जास्त कुठली गोष्ट चांगली केली असेल तर मी निवेदिताबरोबर लग्न केलं. मामा, तुम्ही स्वतः कॉमेडीला एका उंचीवर नेऊन ठेवलंय. आता प्रत्येक चॅनल, कुठे पिक्चर, या सगळ्यांमध्ये कॉमेडीचा इतका भरणा असतो. त्या कॉमेडीच्या दर्जाबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते पाहून तुम्ही हसता? बोलू नका, कॉमेडीचा दर्जा याच्यावर काय बोलू नका प्लीज. बोलण्यासारखं काहीच नाही त्याच्यावर.
पूर्वीची जी कॉमेडी होती ती आणि आताची कॉमेडी म्हणजे एवढा फरक आहे. मुळात कॉमेडीची सुरुवातीला सुरू झाली जी कॉमेडी, ही पहिली कॉमेडी कशी होती? डायलॉग कॉमेडी, सिच्युएशनल कॉमेडी. पात्र नुसती बोलायची, त्या पद्धतीनं फक्त बोललं की तेवढंच हे होतं. आणि त्याला दुसरी गोष्ट म्हणजे डायलॉग्स ठीक आहेत, पण डायलॉग्सला पूरक तुमच्या ॲक्शन पण झाल्या पाहिजेत. त्या ॲक्शन ज्या असतील, तुमची शारीरिक जी कंटिन्युएशन, देहबोली आपण ज्याला म्हणतो, ती त्याच्याबरोबर मॅच झाली पाहिजे. ऑड वाटली नाही पाहिजे. हल्ली जे हे आहेत तुफान नट आहेत, एक म्हणजे आहेत, निश्चित आहेत. त्यांना कॉमेडी म्हणजे सेन्स टेरिफिक आहे, त्याबद्दल काय वादच नाही, करतात पण छान. पण हा वेग जो आहे ना, हा वेग पहिल्यापेक्षा जास्ती वाढल्यासारखा वाटतो. एवढा स्पीड पण देता कामा नाही. वाक्य तुम्ही बोलल्यानंतर, कुठलेही बोलल्यानंतर लोकांच्या मनामध्ये त्याचा इम्पॅक्ट होण्यासाठी थोडा वेळ मध्ये गेलाच पाहिजे. प्रत्येक कॅरेक्टरला तुमचा आवाज, तुमचं व्हॉइस मॉड्युलेशन जे असतं त्याच्या 1-2 छटा बघायला आम्हाला आवडतील. एक वाक्य तुमचं असेल, एक वाक्य जास्तीत जास्त दुसऱ्या वाक्यापेक्षा कसं वेगळं असायला पाहिजे आणि असावं, हा माझा प्रयत्न असायचा. सुधीर जोशी मला विचारतो, तो मला माळी म्हणाला. तुम्हाला माळी म्हणाल? तो काय म्हणतो, तुम्हाला माळी म्हणाला तो? म्हणजे ते वाक्य त्याच्या डोक्यावर मारायचं ते पहिल्यापेक्षा जास्ती मोठ्याने हे करून, अशी व्हेरिएशन शोधायची त्याच्यामधली. बोटाचं पण तुमचंच होतं का, की आजही माझं बोट इतकंच हलतंय पूर्वी इतकं नाही? खरंच सुंदर होता तो सीन. आता बोटच ते काय करायचं. आणि काय होतं मला, म्हणजे मी बोलण्यापेक्षा लोकांना ते समजतं हे त्याला मला जास्त वाटतं. लगेच कळतं हे किती मोठी गोष्ट आहे ना. छोट्या पडद्यावरची आपली हमपाट सिरियल जी होती ती पण एक आपल्या करिअरचा मोठा माइलस्टोन म्हणाला. म्हणजे ती बापाची भूमिका सगळ्यांच्याच लक्षात राहिली आहे. आता सिक्वल पण येतोय, सो ती मजा कशी असायची हमपांची? हमपाची नुसती बापाची नाही आहे ती भूमिका, ती बापाची नुसती नाही, ती हैराण बापाची भूमिका आहे. आणि हैराण बाप दाखवणं म्हणजे काय फारच मजेदार गोष्ट आहे. 5 मुली, 5 तऱ्हेच्या, 5 प्रकारांनी वागणाऱ्या, बोलणाऱ्या अशा मुली असताना एका माणसाचं काय होईल? 6वी बायको आणि त्याच्यावर सगळी ताण म्हणजे ती फोटोतली बायको. काय होणार माणसाचं? ते त्या माणसाचं होतं. ते करण्याला. आणि आमचा जो रायटर होता तो म्हणजे इतका सुंदर लिहायचा, इम्तियाज पटेल, की त्याने प्रत्येक कॅरेक्टरचं कॅरेक्टरायझेशन परफेक्ट केलं होतं. करणाऱ्या पण काय 101 होत्या, त्यामुळे मजा यायची करायला. त्याची मजा नाही केली. 5 वर्ष चालली ती सिरियल, 5 वर्ष आम्ही करत होतो. त्याच्यामध्ये विद्या बालन होती. त्यात विद्याबालनचं पुढे असं होईल असं त्यावेळेला कुणालाच वाटलं नव्हतं. मलाही वाटलं नव्हतं. पण एक होतं मात्र, ॲक्ट्रेस चांगली ती. तिने काय जवळजवळ 100 एपिसोड केली असतील, पण नंतर मात्र तिने मग स्वतःला मेंटेन केलं, डेव्हलप केलं, चांगलं केलं आणि आज ती विद्या बालन झाली. बाळाजीराव ब्रह्मचारी यामध्ये तुम्ही सेल्फी घेतला होता त्या बाळासोबत, तर त्या सेल्फीची आयडिया कोणाची होती? कारण आज सगळेजण असं म्हणतात की भारतीय सेल्फी जनक म्हणजे तुमच्या दोघांचीच होती, लक्ष्मीकांत. तर ती गोष्ट आम्हाला ऐकायला मजा वाटेल. सेल्फी आम्हाला माहीत नव्हतं की सेल्फीचं पुढे असं होईल. पण त्यावेळेला फोटो काढायचा म्हटलं, आता कसा काढणार फोटो? तर मग असा काढला फोटो. आता सेल्फी असाच काढायचा आहे कोणाला माहिती त्यावेळेला. पण ते झालं बाबा तसं, काय कळत नाही. पण मामा एकंदरीत मराठी सिनेमाचा नायक हा धांदरट, बावळट असा का रंगवायला लागतो? म्हणजे असं तुम्हाला असं की त्याचं वाईट नाही का वाटलं की आपल्याला, म्हणजे आपण व्यक्तिगत असे आहोत आणि आपल्याला कायम असले धांदरट बावळटपणाचे नायक करायला लागतात? नाही, ते तर आहेच. कारण मराठीमध्ये जास्ती काय होतं, हिरोइझम, उड्या मारणं, जम्प्स मारणं, ह्याला जास्ती किंमत नाही आहे. त्याने तुम्ही माणसातला माणूस दाखवा, हे जास्ती महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे साधारणपणे गावातली एक कॅरेक्टर, एक माणूस असेल गावातली, ग्रामीण पिक्चर जास्ती झाले आणि गावातली जी इमेज आहे ती गावातले जे माणूस असेल तो म्हणजे हिरो, अशी एक प्रतिमा तयार झाली. आणि तीच पुढे झाली की तो
साधारणपणे असा गबाळासारखा बावळट अशी एक वेळ तयार झाली. मग त्या पद्धतीने परत विनोदी पिक्चर असल्यामुळे त्या पद्धतीने मग पिक्चर लिहिले गेले आणि मग ते हिट झाले. आपल्याकडे ही कन्सेप्शन कधीच नव्हती ना की तो हे हिरो असे दाखवले सगळे पिक्चर पडले. तुमचा पांडू हवालदार होता हा बहुतेक लाच खाणारा होता. पांडू हवालदार लाच खाणारा तो अचानक आत्ता एक पर्व एक ऑलमोस्ट आपण म्हणूया त्यांनी पार केलंय आणि तो सेंटिमेंटल का बनलाय. पोलीस आपण म्हटलं की असं नाही आहे की पोलीस म्हटल्यावर तो हार्डच असला पाहिजे, लाचखाऊच असला पाहिजे, शिरूडच असला पाहिजे असं नाही आहे. माणसाची अशी पण ही पण एक बाजू आहे ना. सेंटिमेंटल असण्याची ही पण बाजू असू शकते ना. पोलिसात पण ही बाजू आहे. आतापर्यंत कोणी दाखवली नाही, कोणी पाहिली नाही आतापर्यंत. आम्ही ती दाखवली आहे की पोलीस हा सुद्धा सेंटिमेंटल माणूस एक माणूस आहे हे आम्ही दाखवलं याच्यात. जरा सेंटिमेंटली त्यांच्याकडे बघा, सेंटिमेंट लक्षात घ्या. चांगल्या रीतीने मांडलेलं आहे समीर पाटीलने, फार छान मांडलेलं आहे. आणि आर्टिस्ट पण छान घेतलेले आहेत, त्यांनी तयारीचे घेतलेले आहेत. उपेंद्र लिमये म्हणजे नॅशनल अवॉर्ड मिळालेला नट, तो अतिशय सुंदर नट आहेच. त्याने याच्यात इन्स्पेक्टरची म्हणजे माझ्या बॉसची हे केलेली आहे भूमिका. ते एकंदर इन्स्पेक्टर कसे असावेत याचं तो एक हे आहे. तो सुद्धा आमच्या तिघांची गोष्ट आहे ती, 3 पोलिसांची, एक इन्स्पेक्टर, एक सब इन्स्पेक्टर आणि एक कॉन्स्टेबल. तो कॉन्स्टेबल मी आहे. त्यांची गोष्ट आहे, या तिघांची गोष्ट आहे. 28 जुलैला सगळ्या थिएटर्समध्ये प्रदर्शित होतं आहे सेंटिमेंटल. हे पिक्चर तुम्हाला निश्चित आनंद देईल असं मला वाटतं. 50 वर्षाच्या तुमच्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये तुम्हाला सगळ्यात समाधान देणारा प्रसंग कोणता असं विचारलं तर तुम्ही सांगू शकाल का? मला तसा आनंद सुरुवातीलाच झाला. माझ्या मामांच्या नाटकात काम करायला लागलो. माझे गुरु ज्यांनी मला सांगितलं की तू नाटकसृष्टीत आणि फिल्म इंडस्ट्रीत जायचं नाही असं ज्यांनी सांगितलं ते माझे गुरु. ते नाटकात यायचं नाही म्हणून, स्टेजवर फिरकायचं नाही तू अजिबात असं त्यांनी मला दम दिला होता. फार कडक होते ते. तर त्यांनी एका कारणासाठी मला त्यांच्या नाटकात काम करावं लागलं. ययाती आणि देवयानी ही 1967 सालची गोष्ट आहे. त्यावेळी मला चुकून काम करावं लागलं आणि ते काम त्यांनी माझं पाहिलं विंगेत बसून. आणि त्याच्यानंतर जे मला इतका हे करत होते की तुला यायचंच नाही, ते मला एक दिवशी म्हणाले इकडे रे तू हे कर काम, ते काय कर तू आतापासून तूच करते काम. म्हणजे ज्याने मला काम करायचंच नाही म्हणाले ते फक्त एक माझा रोल बघितल्यावर म्हणाले की ते आता तूच काम कर. आणि सगळ्यांनी येऊन त्यांना सांगितलं की काय नाही हो, त्याच्यापेक्षा हात चांगलं काम करतो. सगळ्या नटांनी सांगितलं, म्हणजे मास्टर दत्तारामापासून त्यावेळच्या रामदास कामत आणि या लोकांनी सांगितलं. त्यामुळे ते त्यांचा हेच मावळलं. ते म्हणजे आतापासून तूच काम. ज्यांनी जेव्हा म्हटलं की ह्याच्या आतापासून तूच कर, माझा संबंध म्हणजे काय विचारायला नको. सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट ती की आता चला मी मोकळा झालो. तुम्ही सिनेमात गाणी म्हटली? हा, मी एक गाणं म्हटलेलं आहे. कोणतं? एक गाणं म्हटण्याचा मी गुन्हा केलेला आहे. कोणतं होतं? म्हणजे आपण त्याच्यावरच संपूया. कळत नकळत पिक्चरमध्ये मी गाणं म्हटलेलं आहे. नाकावरच्या रागाला औषध काय. वास्तविक त्याचा म्युझिक डायरेक्टर आनंद मोडकने जास्त इन्सिस्ट केलं की एक दिवशी मला म्हणालं की हे गाणं हे तू गा, तू कर. एका लहान मुलीला, एक 5 वर्षाच्या मुलीला तिचा मामा समजवतोय, रुसलेली आहे ती, आणि तिला समजवतोय आणि तिला हसवण्याचा प्रयत्न करतोय आणि नेण्याबरोबर नाटकं करतोय. तर म्हणाले हे तू गा. म्हटलं मी कशाला गा, एक चांगलं गाणं आहे तुझं, तर चाल चांगली आहे, कोणाकडून तरी गाऊन की मला कशाला गाणं फुकट कशाला घालव तुझं. नाही मला म्हणाला, त्यांनी इन्सिस्टच केलं की तुम्हीच गाणार. म्हटलं का? नाही तू, मला काय माहीत नाही म्हणाले, मी गाणी कोणाकडून मला नको येते. बरं म्हटलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की त्याला त्याचं हे काय होतं की ते गाणं आहे ना, हे कुठलंही गाणं हे गायकाचं नव्हतं. ते गाणं एका अभिनेत्याचं होतं, नटाचं होतं गाणं, आर्टिस्टचं होतं गाणं. हे त्याचं म्हणणं होतं. हे मला नंतर पटलं आणि त्यामुळे मग त्या पद्धतीने ते गायला गेलं. तिला कधी नाचवून खेळून माकडाचे ॲक्शन सगळं केलं. आम्हाला ऐकायचं आहे ते. त्याचं आहे गाणं, नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय,
माझी लाडुली ग माझी गोडुली ग सांगा यांच्या चकुलीला झालं तरी काय माकावरच्या रागाला औषध काय कालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय. खरं तर आपली प्रत्येक भूमिका आम्हाला दरवेळेला वेगळा आनंद देते. असाच आनंद आम्हाला घेऊ द्या येणारी पुढची अनेक वर्ष. सेंटिमेंटलसाठी आणि येणाऱ्या पुढच्या प्रत्येक भूमिकेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि थँक्यू सो मच कट्ट्यावर आल्याबद्दल. तर जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे प्रस्तुत माझा कट्ट्यावरती इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.